महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेले गोठा शेडचे अनुदान रखडले आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत। गोठा शेड बांधण्यासाठी जनावरं विकून शेतकऱ्यांनी पैसा उभा केला, मात्र वर्षभरापासून अनुदान रखडले आणि त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडले। ही योजना शेतकऱ्यांना सदन करण्यासाठी आहे की कर्जबाजारी करण्यासाठी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास हा हिरावला जातो। त्यामुळे कुठेतरी शेतीला पूरक असा जोडधंदा करता यावा म्हणून ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा शेडच्या माध्यमातून पशुपालन करता यावं म्हणून शेतकऱ्यांना गोठा शेडसाठी शासनाकडून अनुदान दिलं जात आहे। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि ज्यांनी नियोजित वेळेत गोठा शेड कंप्लीट केलेला आहे ते शेतकरी आता आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपल्याला या योजनेचा लाभ मिळालेला आहे, काय नेमकी मागणी आहे? माझे नाव विनायक दयाराम पाटील आहे। मी या गोठा शेडचा लाभार्थी आहे। तरी शासनाने आम्हाला हे गोठा शेड मंजूर करून आज आम्हाला ते बरेच दिवस झाले, तरी आम्हाला अद्यापही 1 रुपयाही आमच्या खात्यावर आलेला नाही। तर आम्ही व्याजाचे पैसे काढून हा गोठा शेड पूर्ण केलेला आहे। तरी सरकारने आम्हाला याच्यासाठी काही ना काही अनुदान, याची व्यवस्था लवकरात लवकर केली पाहिजे। मी गोठा शेडचा लाभार्थी आहे, तरी आम्हाला याचं अनुदान मिळालं नाही। 23 मध्ये काम चालू झालं, 24 झालं संपलं, 25 लागून लागलं, तर आम्हाला पैसे मिळत नाही। आम्ही गुरंढोरं विकले, याचे पैसे काढले, तरी आमचा चेक टाकत नाही सरकार। याचं काय करायचं मग आता? नेमकी आपली काय मागणी आहे? आपण देखील गोठा शेडचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। माझी एकच सरकारला विनंती आहे की ते म्हणाले गोठा शेड मंजूर झालेलं होतं आमचं, 3 महिन्यात कंप्लीट करावं, तुमचे पैसे ताबडतोब पडून जातील, सरकारने सांगितलं होतं आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही व्याजाचे पैसे काढून आम्ही गोठा शेड लवकर तयार केलेले, ढोरं इकले, परत खुटले पैसे परत 1,30,000 रुपये लागलेले आम्हाला। याची दखल घ्यावा सरकारने, लवकर आमचे पैसे टाकायचे प्रयत्न करा। त्यामुळे शेतकरी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तात्काळ हे पैसे या शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।